तर बीड पोलीस ठाण्यात आणलेल्या पलंगांवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे। पोलीस ठाण्यामध्ये आणलेले पलंग कराडसाठी आणले होते का असा सवाल वडेट्टीवारांनी केलेला आहे। तर हे बेड आधीपासूनच तिथे असल्याचं मंत्री धनंजय मुंडे म्हणतात। पोलीस स्टेशनमध्ये बेड आणि घेऊन गेले। यापूर्वी असं कधी पोलीस स्टेशनमध्ये बेड नेताना काट नेताना ते म्हणतात की पोलिसासाठी होतं। पोलिसांनी कधी त्या पोलीस स्टेशनमध्ये काटवर झोपल्याची माहिती नाही। ते कोणाचे लाड आहेत? ते वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी त्याला बेडवर झोपवण्यासाठी पोलीस कस्टडीत असताना ते नेले काय यावर चौकशी झाली पाहिजे। एकंदरच या बाबतीत पोलीस प्रशासनाने स्टेटमेंट दिलेलं आहे की हे पूर्वीच ज्या खाटा मागवल्या होत्या त्या पूर्वीच मागवलेल्या आहेत। त्या काही ही घटना घडल्यानंतर किंवा घटना घडायच्या नंतर किंवा आरोपी अटक होणार आहेत त्यावेळेस काही केलेलं नाही, तर त्याच्या अगोदरच त्यांनी त्या खाट मागवल्या असं पोलीस प्रशासनाने त्यांच्या स्टेटमेंटमध्ये अतिशय सुस्पष्टपणाने सांगितलेलं आहे। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार जेव्हा देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मस्साजोगला आले होते तेव्हा त्यांच्या ताफ्यात जी गाडी होती त्याच गाडीतून वाल्मिक कराड CID ऑफिसला गेलाय असा आरोप बजरंग सोनवणे यांनी केलाय। तर भाजप आमदार सुरेश धस यांनी सुद्धा या गाडी संदर्भात भाष्य केलंय। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब ज्या दिवशी आमच्या संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांतवून आले, आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलतो पवार साहेबांनी। त्याच्यानंतर ज्या दिवशी ते आले शनिवारी 16 तारीख होती बहुतेक, 16 तारखेला शनिवारी, त्या दिवशी त्यांच्या ताफ्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सलेंडर होतो। याचा अर्थ काय? मध्ये तिथं मस्साजोगला ही गाडी अवेलेबल होती आणि तीच गाडी त्याच गाडीमध्ये हा आरोपी बसून तिथं जाऊन शरणागती देतोय। आणि त्या ज्या गाडीच्या मालक, आता गाडी कुणाच्या नावावरही सर्च केलं नाही मी, पण ती ज्या गाडी जो मालक जी गाडी वापरतोय त्यालाच तुमच्या मीडियाने विचारलं ही गाडी, ह्या गाडीत आला का? ते मला नाही आला। आणि ही गाडी तुझीच आहे, तोच तिथं होता, तो सुद्धा तिथं होता, मग याला सुद्धा असं हा आरोपी करणार का? आता हे बघा, हे आका मोठ्या आकांच्या बरोबर सगळीकडे होते, म्हणून मग अजितदादांच्या ताफ्यात तीच गाडी असणार, तीच गाडी सरेंडर करायला होती आणि तीच गाडी भेटायला म्हणून केस पोलीस स्टेशनला गेली होती। आणि त्या गाडीचा मला वाटतं काळ्या कलरची गाडी आहे, पांढऱ्या कलरची, ही पांढऱ्या कलरची गाडी गेलेली आहे। दरम्यान बजरंग सोनवणे यांच्या आरोपांवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी ट्विट करत बजरंग सोनवणे यांच्यावरती निशाणा साधलेला आहे। अजितदादांच्या ताफ्यात असलेली गाडी आणि वाल्मिक कराड यांनी वापरलेली गाडी ही वेगळी होती। खासदार बजरंग सोनवणे उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांना नंबर प्लेटमधला फरक समजला नसेल। बजरंग सोनवणे यांनी दिशाभूल करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करू नये असं ट्विट सूरज चव्हाण यांनी केलं आहे। तर संतोष देशमुख खून प्रकरणातील 3 आरोपी फरार घोषित करण्यात आलेले आहेत। या आरोपींना पकडून देणाऱ्याला योग्य ते बक्षीस दिलं जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। यामध्ये सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे वॉन्टेड असल्याचं पोलिसांकडून जाहीर करण्यात आलेलं आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक यांच्याकडून प्रसिद्धीपत्र जारी करण्यात आलंय। या आरोपींना पकडून दिल्यास योग्य ते बक्षीस दिलं जाईल आणि नाव गोपनीय ठेवलं जाईल असंही सांगण्यात आलेलं आहे। तर बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलंय। वाल्मिक कराड या प्रकरणात माझा कोणताही संबंध नाही, त्यामुळे मी राजीनामा का देऊ असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे कोणी आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असंही मुंडे म्हणाले।
आमच्या दृष्टीनं दिवंगत संतोष देशमुखची जी हत्या झालेली आहे आणि ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणामध्ये आहे. मुळामध्ये या प्रकरणात या ठिकाणी फास्ट ट्रॅकमध्ये गेलं पाहिजे ही मागणी मी पहिल्यांदा केली आणि ही नागपूरच्या अधिवेशनात केली. त्यामुळं लगेचच चार्जशीट या ठिकाणी राहिलेले जे काय आरोपी आहेत ते अटक करून लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्येकरांना फाशीची शिक्षा मिळावी. मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल. या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे. आता या प्रकरणामध्ये भाऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागतायत. त्यांचं मागण्याचं समाधान आहे. आणि या बातमीनंतर एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.